सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी सुनील राणे आपले स्वागत करीत आहे। आता पाहू सविस्तर घडामोडी। बांद्र्यातील रंगशारदा सभागृहात शिवसेनेतर्फे मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न। हिंदुस्थानात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींनी मतदार बनून मतदानही करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे सावध रहा। रात्र वैऱ्याची आहे। या निवडणुकीत कर्तृत्वाला चुकला तर बांगलादेशी आपल्या डोक्यावर नाचतील असा खणखणीत इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला। मराठी जरी पटका आसमानी फडकवणारे क्रांतिकवी विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून शिवसेनेने प्रचंड जल्लोषात साजरा केला। शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकारी समिती महासंघाने वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी शिवसैनिकांना सदैव जागते राहण्याचा मंत्र दिला। उद्धव ठाकरे म्हणाले, बांगलादेशी मतदार बनून मतदान करतात। आपण 5 वर्ष मरमर करतो आणि मतदानाच्या दिवशी घरात वर टांग करून पिक्चर बघतो, त्यामुळे सावध रहा। बांगलादेशी आणि उपऱ्यांचे ओझे आपल्या खांद्यावर घ्यायचे नाही। देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आहे। सलमान खुर्शीद यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना नामर्द म्हटले होते। त्याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला असता सलमान खुर्शीद यांनी स्वतःकडे पाहावे की ते कोण आहेत हे तपासून घ्यावे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। उद्धव ठाकरे यांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात अशी शेरबाजी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला। माझी मुले मराठी विसरलेली नाहीत, आमच्या घरात मराठीच बोलतात। माझी मुले इंग्रजी माध्यमात शिकली तरी माँसाहेबांनी घरात तुळशी वृंदावनांचे फ्लॉवर पॉट होऊ दिले नाहीत। आम्ही संस्कृतीबरोबरच भाषाही जपली असे सांगतानाच माझा मुलगा मराठी काय बोलतो हे त्यांनी बघितले आहे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला। शिवसेनेच्या प्रत्येक पिढीने मराठी अस्मितेसाठी सतत लढे दिले, मग विमानतळ प्रगतीकरणातील भरती असो, बँक भरती असो व जीवन विमा निगम मधील भरती असो, शिवसैनिकांनी लढा दिला आणि स्थानिक लोकाधिकारी समिती महासंघासह शिवसेनेच्या संघटना लढ्यात अग्रभागी राहिल्या। म्हणूनच मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असे उद्धव ठाकरे यांनी सांगता संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले। या प्रसंगी मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष चंद्रकांत नाथा खराडे, मनसेचे आटपाडी तालुका अध्यक्ष निळकंठ देशपांडे आणि कृषी विभागाचे आटपाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब नेटकरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांनी या मनसे कार्यकर्त्यांच्या हाती भगवा देऊन त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला। तर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्य अहवालाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। शिवसेना हीच मराठी माणसांची एकमेव आधारवड संघटना असून शिवसेना आणि स्थानिक लोकाधिकारी समितीमुळे मराठी माणसांच्या नोकऱ्यातील टक्का वाढला असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मराठी माणसांचा विकास झाला आणि मराठी माणूस आत्मसन्मानाने जगू लागला असे शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केले। यावेळी शिवसेना नेते ॲडव्होकेट लीलाधर डाके, खासदार आनंद गीते, खासदार अनिल देसाई, उपनेते अरविंद सावंत, विजय कदम आणि उपनेत्या मीना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। काँग्रेस आघाडीने 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला। यावरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची पिसे काढली। झोपड्यांना संरक्षण देणे ही काँग्रेसची केविलवाणी धडपड आहे। कामे चांगली केली असती तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती असा टोला लगावताना झोपड्यांना संरक्षण देऊन काय होणार, उलट पालिकेवर ताण पडेल। झोपड्यात राहणाऱ्यांच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का नाही? एक दिवस त्यांच्या झोपडीत राहून दाखवा। मते मिळवण्यासाठीचे हे थोतांड असून असली थोतांडे करता कशाला असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला। नौदल प्रमुख ॲडमिरल DK जोशी यांनी सिंधुरत्न पाणबुडीला झालेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला। प्रश्न तिथेच संपत नाही। ही देशातील तिसरी घटना आहे। हा प्रश्न गंभीर असल्याने नौदल प्रमुखांनी राजीनाम्याचे नेमके कारण देशासमोर मांडले पाहिजे। कर्तव्यच आहे। या दुर्घटनेची संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी आहे, पण ते असून नसल्यासारखे आहेत असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला। विद्यापीठ अनुदान आयोगाने रुईया महाविद्यालयाला कॉलेज ऑफ एक्सिलेन्स हा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुईयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना हा माझा नसून मराठी महाविद्यालयाचा गौरव आहे अशा शब्दात सुहास पेडणेकर यांनी भावना व्यक्त केल्या। काही वर्गांना पूर्णपणे मराठी माध्यमात शिक्षण देणाऱ्या रुईया महाविद्यालय
हे एकमेव महाविद्यालय असल्याचे सांगतानाच स्थानिक घडामोडी आणि जागतिकीकरणामुळे अनेक बदल होत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात बदल होण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही पेडणेकर यांनी केले। मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता। प्रसाद महाडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या माय मराठीला मानाचा मुजरा करणारा निश्चयाच्या उंबरठ्यावर हा कार्यक्रम सादर केला। पार्श्वगायिका उत्तरा केळकर, गायक रवींद्र साठे आणि मंदार आपटे यांच्या अस्सल मराठमोळ्या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली, तर संजय उपाध्याय यांनी गप्पाष्टक या कार्यक्रमातून इंग्रजीमुळे मराठींवर होणाऱ्या आक्रमणाचे पैलू दाखवून मराठीचे महत्त्व अधोरेखित केले। अभिनेते दिगंबर नाईक यांनी नाट्यविष्काराच्या माध्यमातून प्रेक्षकांना जिंकले। शिवसेनेची सत्ता यावी म्हणून नाईक यांनी खास मालवणी गाराणे घातले। ठाण्यामध्ये मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने मराठी राज्यभाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन केले गेले। ठाण्यामध्ये मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त औचित्य साधून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले। गुरुवारी 27 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास निलेश चव्हाण, राजन गावण यांच्या हस्ते हार घालून ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली। तसेच महिला अध्यक्षा सेजल कदम आदी पदाधिकारी या दिंडीत सहभागी झाले होते। तसेच या दिंडीत बच्चे कंपनी ही मोठ्या प्रमाणात वेशभूषा करून सामील झाली होती। ही ग्रंथदिंडी मुसा रोड, घंटाळी मंदिर, 3 पेट्रोल पंप मार्गे ठाणे शहर मध्यवर्ती शाखेमध्ये आले व तेथे या ग्रंथदिंडीचा सांगता सोहळा पार पडला। ठाणे महानगरपालिकेतर्फे कैलासवासी इंदिराबाई सरनाईक उद्यान व कवयित्री शांताबाई शेळके उद्यानामध्ये आमदार निधीतून ओपन जिम सुरू करण्यात आले असून युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या जिमचे उद्घाटन पार पडले। 27 फेब्रुवारी 2014 रोजी सायंकाळी 4 वाजता ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने प्रभाग क्रमांक 16 मध्ये समतानगर येथील कैलासवासी इंदिराबाई सरनाईक उद्यान व लोकमान्य नगर पाडा नंबर 1 येथील ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके उद्यानामध्ये आमदार निधीमधून ओपन जिम सुरू करण्यात आले। या जिमचे उद्घाटन युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच वर्तकनगर येथील समाज मंदिराचे भूमिपूजनही करण्यात आले। यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर हरिश्चंद्र पाटील, नगरसेवक विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, युवा सेनेचे सरचिटणीस पूर्वेश सरनाईक, उपमहापौर मुकेश मोकाशी, आयुक्त श्यामसुंदर पाटील व आदी उपस्थित होते। त्यानिमित्त आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सडेतोडपणे आपली मते मांडली। ते म्हणाले की हेल्थ विथ मुंबई ही योजना आम्ही यशस्वीपणे मुंबईत राबवली। आता ती ठाण्यासह पुणे, नाशिक, डोंबिवली येथेही राबविणार आहोत असे ते म्हणाले। या होत्या आमच्या सविस्तर घडामोडी। आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस। आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851। आमचे ईमेल आयडी आहेत giavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com। आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येत आहोत नवीन घडामोडी। तर पाहायला विसरू नका www.giavirat.com मधील जी अविरत इंटरनेट न्यूज।